आता एक मोठी बातमी इथे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला निघाले आहेत। सिल्वर ओकला बैठकीला सुरुवात झाली आहे। सिल्वर ओकवरती ही बैठक आहे। उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। जागा वाटपासंदर्भात बैठकीत चर्चेची शक्यता आहे। अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे। महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र मागच्या काही दिवसांपासून सुरूच आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय हा अंतिम होण्याची शक्यता आहे। ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेशावर ही शिक्कामोर्तब होतं का, हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत। बैठकीला सुरुवात झालेली आहे। जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी यांचा महाविकास आघाडीमधला प्रवेश हा रखडलेला आहे। त्यावरती कदाचित आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या संदर्भात या व्यतिरिक्त जागा वाटपासंदर्भात ही अद्याप चर्चा सुरू आहे। जागा वाटपासंदर्भात सुरू असलेला तिढा आज मिटतो का हे पाहणं महत्त्वाचं। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेला आहे। चेतन, उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत। सिल्वर ओकवर बैठकीला सुरुवात झाली आहे। काय अपडेट आहे बैठकीबद्दलची? कुठले कुठले अन्य नेते या बैठकीला उपस्थित आहेत? निश्चितच कारण एकंदरीत या भेटीकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं। कारण महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना ठाकरे गट असेल, तिन्ही पक्षांमध्ये एकमत होताना दिसत नव्हतं। त्यामध्ये वंचितला कुठली जागा सोडली जाणार, वंचितची भूमिका काय, या संदर्भात सुद्धा संशय व्यक्त केला जात होता। मात्र आता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला आल्याचं कळत आहे। आणि याच्या संदर्भात या भेटीनंतर उद्या पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर यांचीही भेट होणार आहे। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल, त्याच्यावरती अंतिम निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे एकूणच आजच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट या दोन्हींमध्ये चर्चा होईल आणि काही जागांवरती जो तिढा कायम होता तो सोडवला जाईल आणि त्यानंतर एकंदरीत उद्या आहे या संदर्भातील अंतिम निर्णयाची घोषणा होऊ शकते। खरंच चेतन, काही जागांवरती तिढा अद्याप आहे, तो तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे हे 23 जागांचा प्रस्ताव घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेलेत अशी माहिती मिळते। याबाबत नेमकं काय सांगशील? निश्चितच कारण एकंदरीत शरद पवार गटासाठी 10 ते 12 जोडा जागा सोडण्याची चर्चा सुरू आहे। आणि या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे गटाकडून मात्र किमान 18 ते 23 जागांची मागणी केली जात आहे। यामध्ये जे सध्याचे 18 खासदार आहेत, ज्यामधील 12 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत, 6 जागांसहित त्यांचे स्टँडिंग 6 खासदार आहेत। अशा 6 जागा, अशा एकूण 18 जागा आणि या व्यतिरिक्त आणखी 5 जागांची मागणी आहे, ती शिवसेना उभाटा गटाकडून केली जात होती। मात्र काँग्रेसने ही जाहीर भूमिका घेतलेली आहे। कारण सध्या स्थिती पाहता काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही महाविकास आघाडीमध्ये जास्त आहे आणि आमदारांच्या संख्येनिहाय खासदाराचं लोकसभेचं वाटप व्हावं अशी एकंदरीत काँग्रेसची भूमिका होती। त्यामुळे 23 जागांचा जो हट्ट आहे तो उद्धव ठाकरे सोडणार का आणि शरद पवार आहेत त्यांची मध्यस्थी या महाविकास आघाडीमध्ये यशस्वी ठरणार का, हे आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट होऊ शकतं। करण नक्की चेतन, बैठकीचे प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। तर उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सिल्वर ओकवर बैठकीला सुरुवात झालेली आहे। जागा वाटपासंदर्भात बैठकीत चर्चेची शक्यता आहे। मात्र या दरम्यान उद्धव ठाकरे हे 23 जागा लढण्यासाठी आग्रही आहेत। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे हे पवारांच्या भेटीला दाखल झालेत। इतरही काही जागांचा तिढा आहे। नेमकं कुठल्या पक्षाला कुठला मतदारसंघ सोडला जाणार याबाबतही काही मतदारसंघात वाद सुरू आहे। त्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीबद्दलची जे प्रवेश आहे, जे मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे, त्यावरती नेमकी काय चर्चा होते, त्यावरती शिक्कामोर्तब होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत। अनेक मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघात जागा वाटपाचा तिढा आहे। खरं तर वंचित बहुजन आघाडीचेही आधी प्रस्ताव आले आहेत। मात्र त्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय हा अद्याप तरी झालेला नाही, शिक्कामोर्तब झालेला नाही। नेमकं या भेटी दरम्यान काय घडामोडी घडतात, उद्धव ठाकरेंनी जो मांडलेला प्रस्ताव आहे 23 जागांचा, ते महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षाला मान्य होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।